नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जिजाऊ ब्रिगेड अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं आज 16 जुलै 2026 रोजी वैज्ञानिक, शिक्षक तज्ज्ञ व पर्यावरण रक्षक सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. हे निवेदन जिजाऊ ब्रिगेडच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नंदिताताई सोनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्याध्यक्ष योगिताताई कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाच्या जिल्हा उपाध्यक्षा संपूर्णाताई सावंत, मायाताई जगताप, डॉक्टर कल्पनाताई ठोबे, अन्नपूर्णाताई धम, प्रमिलाताई पाटील यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. निवेदनात म्हटलं आहे की नीट, टीईटी आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असून अनेक विद्यार्थी मानसिक तणावाला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर पारदर्शक आणि विश्वासार्ह शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला जिजाऊ ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच पेपरफुटीच्या घटनांमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. केंद्र सरकारने तातडीने या आंदोलनाची दखल घेऊन सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडवावे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली. जय जिजाऊ. मी योगिता कर्डिले, जिजाऊ ब्रिगेड अहिल्यानगर कार्याध्यक्ष. आज दिल्ली येथे जंतर मंतर येथे आपले वैज्ञानिक तसेच पर्यावरण रक्षक सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आहेत. तसेच जे विद्यार्थी नीट, टीईटी ह्या परीक्षेमध्ये जो गोंधळ सरकारने केलेला आहे परीक्षा पेपरफुटीबद्दल, मुलं तिथं उपोषणाला बसले आहेत. आज त्यांची मरणावस्थे परिस्थिती पोहोचले आहेत. आज सरकारला त्यांची कोणतीही काळजी नाही आहे. तर या सर्वांची जबाबदारी म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी आम्ही जिजाऊ ब्रिगेड अहिल्यानगरतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी इथे जमलेलो आहोत. तर याची सर्व घटनेची सरकारने जबाबदारी घ्यावी व लवकरात लवकर त्यांचा राजीनामा घेऊन सोनम वांगचुक यांचा जीव वाचवावा. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी असेल तर ह्या सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावे. जय जिजाऊ. जय जिजाऊ. मी संपूर्णा सावंत, जिजाऊ ब्रिगेडतर्फे आम्ही आज दिल्ली जंतर मंतर येथे आंदोलनाला बसलेले विद्यार्थी आणि आपल्या गर्व वाटावा असं सायंटिस्ट सोनम वांगचुक, ज्यांनी त्यांच्या नावावर आज कितीतरी पेटेंट आहेत, त्यांनी विज्ञान, आपल्या पर्यावरणावर कितीतरी काम केलेलं आहे, अशा व्यक्ती ज्यांच्या नावावर आज एक पिक्चर आलेला आहे 3 इडियट्स. तर आपण अशा व्यक्तीचा जीव आज धोक्यात घालून, त्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन आज 18 दिवस झाले अन्न सोडून फक्त पाण्यावर आहेत ते, आणि त्यांची प्रकृती इतकी चिंताजनक आहे की 2 दिवसात त्यांच्या जीवाला काही होऊ शकतं. मी एक आई म्हणून आज माझ्या मुलाचं फ्युचर धोक्यात आहे. तरीही थोडं जरी काही वाटत असेल तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. एक आई म्हणून मला त्यांचा राजीनामा पाहिजे. आणि एक आई म्हणून सर्वच आज सगळ्याच मुलांच्या ऊन, वारा, पाऊस कशाचेही हे न करता आमची मुलं आज तिकडे आंदोलन करत आहेत. गेली 20-22 दिवस झाले सरकारचं त्यांच्याकडे लक्ष नाहीये. आणि अशा परिस्थितीत आम्हाला खरंच देशाची फ्युचरची काळजी वाटायला लागली आहे की आज आमच्या तरुण पिढीकडे अशा पद्धतीने दुर्लक्ष केलं जात आहे. त्यांच्या मागण्या आज इतकं वेगवेगळ्या कितीतरी विषयाचे पेपरफुटी झालेले आहे, तरीही त्याच्याकडे गांभीर्याने दखल घेतली जात नाही. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.